नमस्कार. मी सौ ज्योती गणेश पाटील सर्व गृहिणींना समर्पित कविता केली आहे. नाव आहे गृहिणी. संसाराची व्यथा नाही, ही तर स्वयंपाकघराची सुंदर कथा. पोळपाट लाटणे, चमचा आणि कालथा या सर्वांनी सजली ही कथा. ओट्यावरील चरवी, ताकासाठी सोबत रवी, जणू आवाजात आळवी राग भैरवी. जातं पाटा वरवंटा, आजी पणजीच्या हस्तस्पर्शाने गंधाळल्या वाटा. आम्हास मात्र अजूनही सोबत करतो खलबत्ता. मजाच न्यारी रोवळीची, रोजच साथ वेळीची, धार मात्र लागे कधीतरी सुरीची. आता आहेत मिक्सर, फूड प्रोसेसर, वेळ बचत होई, काम करते झरझर. चटणी आणि कोशिंबिरी, जीवनसत्वांची दुनिया भारी. अन्न असे पूर्ण ब्रह्म, निरोगी आयुष्याचे पॉझिटिव्ह चिन्ह. उखळ, मुसळ, जातं आणि सूप, साजरे होते लग्न मंडपातील विधी खूप. फोडणीचा, मिश्रणाचा डबा, आहार गंधाची असे जोड. हिंग जिऱ्याचा नंबर नंतर, आधी मात्र मोहरीची तडतड. हीच तर खरी गंमत, आयुष्य नसे इतकेही अवघड. रंग गंध स्वादाची जाणूनी महती, अतिथी देवो भव पाळते ती उक्ती. आहाराची जपते पोषक तत्वे, यामध्येच आहेत मौलिक तत्वे. ताटाभोवती रांगोळी, फुलांनी सजविली उरळी. पंगत असे आगळी वेगळी, सहज हवने होतसे निराळे. स्वयंपाकघर असावे संपन्न, गृहिणीमुळे होईल पावन. शस्त्ररूपी हाती घेऊन उलथन, गृहिणी मात्र असे पाककृतींची शास्त्रज्ञ. धन्यवाद.